तर हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता वाजले होते सकाळचे 11 आणि हे बघा मी करत होती कांदे भजे, कारण माझ्या आईचा उपवास होता. तर आम्ही कांदे भजे केले, छान खाऊन घेतले आणि आराम केला. त्याच्यानंतर मला आईसाठी काहीतरी बनवायचं होतं खायला, म्हणजे पाहुणचार म्हणून, कारण मी काहीच बनवलं नव्हतं. यांनी म्हणत होते काहीच बनवू नको, मी सगळं रेडीमेडच आणते. पण ते रेडीमेड आणलं की फक्त ते घरीच खायला होतं, कारण पूर्ण असं कुठं द्यायला वगैरे होत नाही. आणि तिकडे घरी माझी आजी, मोठी आई सगळे होते, म्हणून मला काहीतरी घरीच बनवायचं होतं. तर मग मी बालुशाही बनवायला घेतली. हे बघा मी 2 पॉकेटची बालुशाही बनवत होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि माझी बहीण माझी मदत करत होती, कारण एकटीला मला ते तूप वगैरे टाकायला जमत नव्हतं. पण तिचं काही जमलं नाही मला, म्हणून मग मी आपल्या हातानंच टाकून घेतलं. हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, मी ते बालुशाहीचं छान मोहन करून मैद्याचा गोळा भिजवून ठेवून दिला आणि वरण मांडायला घेतलं. मी एकीकडे वरण आणि एकीकडे भाजी बनवायची होती, कारण लवकर लवकर मग झालं की आपल्याला पण थोडासा आराम होते आणि डुगी पण राहत नाही. म्हणून हे बघा, हे गॅस माझी काही लागत नव्हती. माझा गॅसचा प्रॉब्लेम जो आहे तोच प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यानंतर गॅस लागली, एकीकडे वरण झालं आणि एकीकडे भाजीचं बनवायला घेतलं. आणि तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. आणि भाजी मगाचीच होती, तिलाच फक्त फ्राय करायची होती. म्हणजे त्यासाठी 1 कांदा आणि 1 टमाटर कापून घेतलं. वरणाला पाणी टाकलं, पाणी सुकलं होतं वरणाचं, आणि कुकरचं झाकण लावून दिलं 2-3 शिट्ट्या होतपर्यंत. आणि इकडे भाजीचं बनवायला घेतलं. हे बघा वांग्याची भाजी होती, तिलाच फ्राय करायचं होतं. तर इकडे वांग्याची भाजी पण छान लसूण जिरं तडका देऊन फ्राय करून घेतली. आणि आईला घासासाठी भांडे रिकामे करून दिले. तिकडे माझी आई भांडे घासत होती बाल्कनीमध्ये. आपल्या चॅनल माझे रील्स व्हिडिओ पण असतात आणि माझे ब्लॉग असतात आणि मिनी ब्लॉग पण असतात. तुम्हाला कोणते आवडतात कमेंटमध्ये सांगा. हे बघा छान अशी भाजी होत, तोपर्यंत मी पण आपले बाकीचे कामं आटपून घेतले. बघा असं माझं पीठ छान मळलं होतं, मैदा छान झाला होता. मग फटाफट भांडे लावून घेतले. आईला भांड्यासाठी टोपलं रिकामं करून दिलं. आईनं पण फटाफट भांडे घासून घेतले आणि धुवून ठेवून दिले टोपल्यामध्ये. मग मी पण एकीकडे गॅस रिकामी झाली होती, तर बालुशाहीचा पाक मांडासाठी घेतला. तर मी आईला विचारत होती एवढ्या याच्यासाठी मैद्याच्या पॉकेटसाठी किती साखर लागेल म्हणून. तर आई म्हणत होती मी अजून बनवली नाही, मला काही समजत नाही, तू तुझ्या अंदाजानं घे. तरी आईने सांगितली 2-2.5 गिलास घे. मग मी तेवढीच घेतली. आणि तेवढीच साखर घेतली. आणि एकीकडे हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं, एकीकडे वरण होत होतं आणि एकीकडे पाक मांडला होता मी. पाक होऊ तोपर्यंत छान पीठ पण मळून घेतलं आणि आम्ही दोघी बहिणी बालुशाही करायला घेतली. फटाफट अगोदर उभ्याने करायला लागलो होतो, पण उभ्याने काही जमल्या, पाय दुखून आले होते. त्याच्यानंतर मग खालती बसून केलो. आणि हे बघा आमच्या घरी आणले होते मोतीचूरचे लाडू. आणि मोतीचूरचे लाडू पण मला असं होते का मी कधी खाऊ ना कधी नाही. मग त्याच्यानंतर सगळं आणल्याबरोबर अगोदर मी 1 खाऊन घेतला. त्यानंतर पुन्हा बालुशाही करायला घेतली. आणि माझ्या जाऊने आणला होता किराणा, तर ते सगळ्या डब्यामध्ये सोडून ठेवत होती आणि आमच्यासोबत बोलत पण होती, सांगत होती एवढ्या रेट आहे तेवढ्या रेट आहे म्हणून. कारण इथून किराणा आम्ही पहिलीच वेळ आणला होता, नाहीतर आम्ही ओऱ्याहूनच आणत होतो म्हणून. त्याच्यानंतर आम्ही पण फटाफट बालुशाही करून घेतली. त्यानंतर मी एकीकडे गॅसवर तेल मांडलं होतं. हे बघा वरण पण झालं होतं माझं आणि पाक पण झाला होता, म्हणून दोन्ही पण उतरवून ठेवून दिले. आणि तेल मांडून घेतलं गॅसवरती. बालुशाही जास्त गरम तेलामध्ये तळायची नसते, कारण ते फुटते, म्हणून कमी याच्याच तेलावर मी फटाफट बालुशाही तळून घेतली आणि पाकामध्ये टाकून घेतली. आणि अशा पद्धतीने आमची बालुशाही पण छान झाली. तर या बालुशाहीचं जेवण करायला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्या पुढं पण आपले छान छान व्हिडिओ येईल. तर बघा मला पण बालुशाही काही जमत नव्हती, पण मी व्हिडिओमधूनच पाहून बालुशाही शिकली. आता मला छान बालुशाही येते.
हे बघा, आणि यांनी पाकामट टाकू लागत होते. अशा पद्धतीने माझी बालुशाही झाली. तर भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.